इथं सकाळचे 7 सव्वा 7 वाजले असतील आणि आम्ही निघालेलो आहोत पुण्यापासून 70 ते 75 म्हणजे पिंपरी चिंचवडपासून 70 ते 75 किलोमीटर अंतरावर असलेलं दरेकरवाडा कृषी पर्यटन स्थळ आहे. तिकडे निघालेलो आहोत आणि हे आहे सोलापूर हायवेला यवत जवळ दरे नावाचं गाव आहे. तिथं हा दरेकरवाडा म्हणून पर्यटन स्थळ आहे. तर अतिशय छान आहे ते हे पर्यटन स्थळ. तर तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागले त्या पर्यटन स्थळाला पोहोचण्यापर्यंत. तर हे बघा आलेलं आहे आता आम्ही दरेकरवाडा या पर्यटन स्थळी पोहोचतच आहोत. आणि बघा आजूबाजूचा परिसर पण एकदम छान हिरवागार आहे, कारण रानातूनच त्याला शेतातूनच वाट आहे. आणि हे क्षेत्रच असं म्हणजे हे स्थळच असं आहे कृषी पर्यटन स्थळ, म्हणजे शेतातच हे पर्यटन स्थळ आहे. वन डे पिकनिकसाठी हे अतिशय छान आहे. फॅमिली म्हणा, फ्रेंड्स म्हणा, आणखीन तुम्ही कोणासोबत इकडं पूर्ण असा दिवस तुम्ही इथं घालवू शकता. आणि भव्य असं पार्किंग आहे. याचं तिकीट मला वाटते काहीतरी 850 असं पर पर्सन आहे. आणि ग्रुप असेल तर थोडंफार काहीतरी डिस्काउंट मिळेल. आणि हे बघा भव्य असं पार्किंग आणि छान अशी ही फुलांची शेती आहे आजूबाजूला. आणि आल्या आल्या इथं छान आम्ही मस्तपैकी नाश्ता केलेला आहे. आणि नाश्त्यात होती अनलिमिटेड मिसळ, पोहे आणि छान अशी ही मिसळ होती. तर आम्ही सर्व मैत्रिणी होतो, तर छान मिसळचा पोह्याचा आस्वाद घेतला. आणि नंतर आम्ही चहा घेतलेला आहे, चहा कॉफी, आणि मिसळ पण छान होती. आणि नंतर आम्ही नाश्ता वगैरे केल्यानंतर इथं आलेलो आहोत बैलगाडा. हे बघा अगदी खरे असल्यासारखे हे बैलांची जोडी दिसत आहे आणि गाडीसुद्धा. तर त्याच्यात बसण्याचा आनंद आम्ही घेतला. बैल आम्ही हाकतो याचा आनंद आम्ही घेतला. तर इथं आल्यानंतर तुम्हाला या बैलगाडीत बसण्याचा म्हणजे तुम्ही एक बैलगाडीत तुम्ही फिरू शकता. बैलगाडीत बसण्याचा आनंदही तुम्ही इथं घेऊ शकता. जर कोणी बैलगाडीत बसलं नसेल तर त्याचाही आनंद इथं तुम्हाला मिळेल. भरपूर सारे ॲडव्हेंचर्स आहेत इथं. तर हा आहे झुलता पूल आणि आम्ही निघालेलो आहे हा झुलता पूल क्रॉस करायला. तर हा आहे आजूबाजूचा परिसर. तर झुलता पूल तर बराच झुलत आहे तो, कारण आपण थोडे पाय इकडे तिकडे टाकले की तो बऱ्यापैकी झुलतो, म्हणून त्याला झुलता पूल म्हणतात. व्यवस्थित चालता येत नाही खरं तर अशा या झुलत्या पुलावरून. दोऱ्या असतात आणि असाच होता तो दोऱ्या बांधलेला, तो झुलत होता. तर आम्ही तो हसत खेळत असाच पार केला, एक आनंद घेतला त्या झुलत्या पुलाचा. झुलत्या पुलावरून आल्यानंतर आम्ही इथं बोटीचा आनंद घेत आहोत. तर बोटीत फिरायला पण छान वाटत होतं. तर इथं आणखीन बरेच सारे लहान मुलांना, मोठ्या माणसांना ॲडव्हेंचरसाठी भरपूर साऱ्या ॲडव्हेंचर्स आहेत इथं. आणि रेन डान्स वगैरे पण आहे. तर एक छान तुमचा पूर्ण दिवस इथं आल्यावर त्यांचं पूर्ण वेळापत्रक आहे, त्याप्रमाणे आपल्याला जावं लागतं. आणि बोटिंग वगैरे झाल्यानंतर बरेच दमलो होतो. तर नंतर आम्ही इथं घेतलेला आहे थंडगार अशा ताज्या ऊसाच्या रसाचा आस्वाद. तर छान ऊसाचा रस पण इथे मिळतो. आणि नंतर असंच आम्ही थोडासा टाईमपास केला. आम्ही मैत्रिणी होतो त्याच्यामुळे भरपूर सारा टाईमपास केला. आणि हा बघा हा आहे आजूबाजूचा परिसर. तुम्हाला इथे भरपूर ॲडव्हेंचर्स पण आहेत, दिवस घालवण्यासाठी भरपूर इथंही वेळापत्रक आहे पूर्ण. जे तुम्ही म्हणजे किती वाजता नाश्ता, किती वाजता जेवण, बोटिंगचं टायमिंग काय, रेन डान्सचं टायमिंग काय, हे सगळं पूर्ण त्यांच्या वेळापत्रकानुसार आपल्याला ते मिळतं. आणि हुरड्यासाठी एक छान असं हे स्थळ आहे, कृषी स्थळ हुरडा पार्टीसाठी. तर नक्की तुम्ही एकदा या दरेकरवाड्याला भेट द्या. आणि नंतर आमची थोडी मजामस्ती झाल्यानंतर वेळ झाली होती हुरड्याची. तर इथं आम्ही घेतलेला आहे हुरडा. तर हुरड्यासोबत मका होती, बोरं होती, दही होतं, चटणी, शेंगदाण्याची चटणी, आणि असं त्यांनी हुरड्याचा बेत होता. तर आम्ही सगळ्यांनी मिळून हा हुरड्याचा आस्वाद घेतला.
हुरडा खाऊन झाल्यानंतर खरं तर वेळ होती रेन डान्सची, पण आम्ही रेन डान्स वगैरे काही केला नाही. नंतर आम्ही असाच टाईमपास केला. नंतर काही रील्स केल्या. तिथे स्कूटर वगैरे होती तर त्याच्यावर बसून थोडे रील्स केल्या. आजूबाजूला भरपूर जागा होती, तिथं पण आम्ही असे फनी डान्स केले आणि असाच टाईमपास केला. तोपर्यंत वेळ झाली जेवणाची, तर आम्ही आलेलो आहे जेवायला. तर जेवण पण छान होतं. जेवणात अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण होतं. भरलेलं वांग्याचा रस्सा होता, बाजरीचा खिचडा, पापड, पिठलं, भाकरी, बटाट्याची भाजी, सॅलड होतं, गुलाबजामुन होते. तर त्याच्यात सगळ्यात मला आवडलेला जो पदार्थ होता तो बाजरीचा खिचडा. तो अतिशय छान होता, गुळातला होता आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार होती. तर तो बाजरीचा खिचडा मला फार आवडला. आणि नंतर आम्ही या फुलाच्या शेतात छान अशा रील्स केल्या. नंतर फोटो वगैरे काढले. वाड्यात पण भरपूर सारे फोटो काढले. हे बघा सुरुवातीलाच हा वाडा आहे आणि पूर्ण असा छान आमचा दिवस गेला. आणि नंतर चहा वगैरे घेतला आणि आम्ही नंतर निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. तर छान असं हा दरेकर वाडा आहे. नक्की तुम्ही एकदा भेट द्या. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्ही कधी गेला असाल या दरेकर वाड्याला, तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही तसं सांगा की आम्ही जाऊन आलेलो आहे म्हणून. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक